बातमी आता राज्यातल्या अतिवृष्टीच्या संदर्भातली आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या संदर्भातली। राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान मोठं झालंय, त्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारनं पाठवलेला नाही असं लेखी उत्तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेमध्ये दिलं आहे। असं जरी असलं तरी पण याचं वास्तव वेगळं आहे। राज्य सरकारनं केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवल्याचा पुरावा सुद्धा समोर आलाय। त्यामुळे कदाचित दफ्तर दिरंगाईमुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांपर्यंत अपुरी माहिती पोहोचलेली असू शकते अशी शक्यता व्यक्त होतीये। राज्य सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा केल्याचं पत्र सुद्धा उघड झालं आहे। केंद्र सरकारला राज्य सरकारकडून 2 वेळा स्मरणपत्रही पाठवलं गेलंय। प्रस्ताव पाठवल्याच्या नंतर राज्य सरकारनं पाठपुराव्यासाठी केंद्राला आठवण करून दिली, ती 27 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर या 2 तारखांना। आत्ताच्या घडीला आपल्या समोर ते पत्र आहे, ज्या पत्राच्या माध्यमातून महायुती सरकारनं केंद्र सरकारच्याकडे मदतीच्यासाठी आपला प्रस्ताव पाठवला आणि त्या प्रस्तावाची ओळख आठवण करून दिली।